भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांकरता ही दिलासादायक बातमी म्हणायला हवी। नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल आणि पीक विमा कधी मिळणार असे जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। सध्या सोशल मीडियावरती किंवा यूट्यूबवरती तुम्ही बघतच असाल की बऱ्याच साऱ्या अशा बातम्या बघायला मिळत आहेत की ज्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की आज पीक विम्याचे पैसे जमा झाले, आज या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले, उद्या या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला, या शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या पीक विमा जमा होणार, या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 27,000 आले, या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 30,000 रुपये आले। अशा पद्धतीच्या बातम्या आपल्याला दररोज या ठिकाणी यूट्यूबवरती असेल किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावरती दररोज आपल्याला बघायला मिळत आहेत। परंतु सध्या जर विचार केला तर अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। मग आता पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही आणि सरकारने तर पीक विमा देण्याची घोषणा केली होती, मग नेमका खरीप हंगाम 2025 चा पीक विमा नेमका कधी जमा होणार हा तुमचा देखील प्रश्न असेल तर शेतकरी मित्रांनो काळजी करू नका, अखेरकार तुमची प्रतीक्षा संपली आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या बँकेच्या खात्यावरती खरीप हंगाम 2025 चा पीक विमा नेमका कधी जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो खरीप पीक विमा अखेरकार मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे। आता पीक विमा मंजूर होत आहे म्हटल्यावरती नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत पीक विमा जमा होणार, पीक विम्याची किती रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार, कोणकोणते शेतकरी पीक विम्यासाठी पात्र असणार, तर या सर्व गोष्टी जाणून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे। आता जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल आणि पीक विमा कधी जमा होणार अशी जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर काळजी करू नका। पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली पाहिजे, आम्हाला देखील पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे, तर फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता पीक विम्याची रक्कम नेमकी कधी जमा होणार, राज्य सरकारने कोणती घोषणा केली होती, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार, कधीपर्यंत तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार, हेक्टरी किती पीक विमा जमा होणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। जर तुम्हाला देखील जाणून घ्यायचं असेल की तुमच्या खात्यावरती पीक विमा नेमका कधी आणि किती जमा होणार तर त्याकरिता फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी खास करून ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला होता तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला समजेल की पीक विमा नेमका कधीपर्यंत जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, सर्व शेतकऱ्यांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो खरीप पीक विमा अखेरकार मंजूर व्हायला सुरुवातच झाली आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर खरं तर हा जो खरीप हंगामाचा पीक विमा आहे, खरीप हंगाम 2025 चा हा जो पीक विमा आहे हा तर तुमच्या खात्यावरती खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता। जानेवारी महिना 2026 मध्ये या ठिकाणी पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होते, परंतु काय झालं तर पीक विम्याच्या पोर्टलवरती तांत्रिक बिघाड झाला असं सरकारनं सांगितलं आहे। आता खरंच बिघाड झाला हा देखील प्रश्न आहे, परंतु सरकारच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार पीक विम्याच्या पोर्टलमध्ये बिघाड झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्याचा विलंब झाला। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारने कोणती घोषणा केली होती या ठिकाणी म्हणजेच की सविस्तर जर सांगायचं झालं तर बघा, खरीप हंगाम 2025 मध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले, तुम्हाला देखील नक्कीच माहित असेल। आता खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आणि या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी, दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली। आता राज्य सरकारने कोणकोणत्या घोषणा केल्या होत्या हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू।
तर बघा खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आणि या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी, आधार देण्यासाठी, आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाच्या घोषणा केल्या आणि यापैकी 3 महत्त्वाच्या घोषणा कोणत्या होत्या? तर पहिली जी महत्त्वाची घोषणा होती ती होती शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होणार, अशी पहिली सरकारने महत्त्वाची घोषणा केली. त्यानंतर दुसरी जी घोषणा केली होती ती म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान जमा होणार, म्हणजेच की रब्बी करिता या ठिकाणी अनुदान देण्याची देखील सरकारने घोषणा केली होती. आणि त्यानंतर तिसरी जी सरकारने घोषणा केली होती ती केली होती पीक विमा देण्याची. शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा देण्याची घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे. त्यानंतर रब्बीचे जे अनुदान असेल म्हणजेच की रब्बी अनुदानाची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही. आता नुकसान भरपाई जमा झाली, रब्बी अनुदानाची रक्कम देखील जमा झाली, परंतु पीक विम्याची रक्कम जमा झाली नसल्यामुळे नेमका पीक विमा कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आणि पीक विमा जमा होण्यास या ठिकाणी विलंब होत असल्यामुळे मग सरकारनं केलेली घोषणा हवेतच गेली का? सरकार पीक विमा देणार का नाही? तर असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये आले होते. आता पीक विम्यासंदर्भातील सरकारने काय घोषणा केली? तर नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा जमा केला जाईल, अशी घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आणि सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जानेवारी 2026 मध्ये पीक विमा जमा होईल असं कृषी विभागाने सांगितलं होतं. आता जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना संपला, मार्च महिना देखील संपत आला आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही. आणि त्यातच पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे. आता हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे कोणता? तर पीक विमा जमा होण्याचा विलंब का झाला? तर समोर आलेल्या माहितीनुसार पीक विम्याच्या पोर्टलवरती या ठिकाणी काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्याचा विलंब झाला असं सांगण्यामध्ये येत आहे. आता काही तांत्रिक कारणामुळे पीक विमा जमा होण्यासाठी विलंब झाला असला तरी आता नेमका पीक विमा कधीपर्यंत जमा होणार हे तर जाणून घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता कृषी विभागाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पीक विम्याचे कॅल्क्युलेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून ती आता पोर्टलवरती दिसायला सुरुवातच झाली आहे. ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल. आता कोणत्या पिकांचे स्टेटस सध्या दिसत आहे? तर मूग, मका, उडीद आणि सोयाबीन यांसारख्या प्रमुख पिकांचे कॅल्क्युलेशन सध्या पोर्टलवरती अपडेट झाले आहे. म्हणजेच की मूग, मका, उडीद आणि सोयाबीन या पिकांचा विमा लवकर खात्यावरती जमा होईल. त्यानंतर जर तुम्ही कापूस किंवा तूर पिकासाठी विमा भरला असेल तर तिथे तुम्हाला सध्या आउटडेट म्हणजेच की प्रतीक्षेत असं स्टेटस दिसू शकते, कारण या पिकांच्या कापणी प्रयोगांना आणि अंतिम आकडेवारीला थोडा अधिक वेळ लागतो. त्यामुळे या पिकांच्या शेतकऱ्यांनी थोडा संयम ठेवावा. म्हणजेच की कोणत्या पिकाचा आधी पीक विमा जमा होणार? तर मूग, मका, उडीद आणि सोयाबीन साधारणतः या 3 ते 4 पिकांचे म्हणजेच की पिकांचा पीक विमा सर्वात आधी जमा होईल आणि त्यानंतर कापूस आणि तूर या पिकांचा विमा जमा होईल, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता पैसे नेमके कधी जमा होणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकदा पोर्टलवरती कॅल्क्युलेशन पूर्ण दिसले की साधारणपणे पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये पीक विमा कंपनीकडून पैसे वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असते. म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर आता जे काही कॅल्क्युलेशन आहे, पीक विम्याचे कॅल्क्युलेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता पोर्टलवरती दिसायला सुरुवात झाली आहे. म्हणजेच की याचा अर्थ असा होतो की येत्या साधारणतः 15 ते 20 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती खरीप हंगाम 2025चा पीक विमा जमा होईल, हे लक्षात घ्या. आता पीक विमा जमा होणार कधी? तर 10 ते 15 दिवसांमध्ये पीक विमा जमा होणार हे तर समजलं, परंतु पीक विम्याच्या लाभाकरिता काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. बघा, ज्या शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी EKYC पूर्ण करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणे आवश्यक आहे. आणि ही दोन कामे पूर्ण असतील तर काळजी करू नका. अजून एक महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या गावातील एखाद्या CSC सेंटरवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? त्या ठिकाणी जे काही असतील तर त्यांना तुम्हाला म्हणायचं आहे
की आमच्या पीक विम्याच्या स्टेटसची म्हणजेच की अर्जाची स्थिती चेक करायची आहे. म्हणजेच की तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पीक विम्याचा अर्ज मंजूर आहे का नाही याची स्थिती तुम्हाला चेक करायची आहे. त्यानंतर CSC सेंटरवरती तुम्ही गेल्यानंतर तुम्ही जर तुमच्या पीक विम्याचे स्टेटस चेक केले आणि त्या ठिकाणी तुमच्या पीक विम्याचा अर्ज मंजूर दाखवला, तसेच त्या ठिकाणी तुमच्या पीक विम्याची किती रक्कम मंजूर आहे हे जर त्या ठिकाणी दाखवलं, तर येत्या 15 ते 20 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. हे लक्षात घ्या. बघा, पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा सेवा केंद्र या ठिकाणी जायचं आहे. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. मी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आणि पुन्हा एकदा सांगत आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायची आहे. तुमचा पीक विम्याचा अर्ज मंजूर आहे का? जर तुमच्या पीक विम्याचा अर्ज मंजूर असेल तर त्या ठिकाणी किती रक्कम मंजूर दाखवत आहे हे तुम्हाला तपासायचं आहे. आणि त्या ठिकाणी पीक विम्याचा स्थिती म्हणजेच की पीक विम्याचे स्टेटस चेक करताना त्या ठिकाणी जर मंजूर रक्कम दाखवत असेल, म्हणजेच की समजा त्या ठिकाणी 17,000 रुपये मंजूर दाखवत असेल तर त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती 17,000 रुपये जमा होतील. जर पीक विम्याच्या स्टेटसमध्ये 20,000 रुपये दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती 20,000 रुपये जमा होतील. कधी जमा होतील, तर येत्या 10 म्हणजेच की 15 ते 20 दिवसामध्ये पैसे जमा होतील. हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती चेक करा. त्या ठिकाणी जर पैसे मंजूर दाखवत असेल तर नक्कीच पैसे जमा होतील. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल. आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या अफवा बघायला मिळत आहेत, चुकीच्या बातम्या बघायला मिळत आहेत. त्यामुळे अशा कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. एकदम जी खरी माहिती आहे, अधिकृत माहिती आहे, त्यानुसार तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, तर येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये जमा होणार. तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार का नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, CSC सेंटरवरती किंवा सेवा केंद्रावरती जायचं आहे. त्या ठिकाणी तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तुम्हाला तपासायची आहे. जर तुमच्या पीक विम्याचा अर्ज मंजूर असेल आणि त्या ठिकाणी काही मंजूर रक्कम दाखवत असेल, म्हणजेच की 15,000 रुपये मंजूर 15,000 रुपये मंजूर रक्कम काही दाखवत असेल, म्हणजेच की जेवढी काही त्या ठिकाणी तुमच्या पीक विम्याच्या स्टेटसमध्ये रक्कम दाखवत असेल तर तेवढी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल. आणि जर तुम्ही पीक विम्याचे स्टेटस चेक केले आणि त्यानंतर जर रक्कमच दाखवत नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. जर तुमची मंजूर रक्कम दाखवत असेल, पीक विम्याचा अर्ज, पीक विम्याची स्थिती म्हणजेच की अर्जाची स्थिती चेक केल्यानंतर त्या ठिकाणी जर पीक विमा मंजूर दाखवत असेल, तुमची मंजूर रक्कम दाखवत असेल तरच पैसे जमा होतील. हे लक्षात घ्या. तसेच तुम्ही घर बसल्या देखील तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलवरती प्रधानमंत्री पीक विमा योजना या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे. या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील तुम्ही तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, साधारणतः 15 ते 20 दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होईल. सध्या जर बघायला गेलं तर ही आनंदाचीच बातमी आहे, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होतो तो खरीप पीक विमा अखेरकर आता मंजूर व्हायला सुरुवात झाली असल्यामुळे नक्कीच आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. त्याचबरोबर आनंदाची बातमी म्हणजे आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची देखील 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.